पुणे शहरातील कोथरूडमध्ये आज राष्ट्रभाव, संस्कृती आणि विश्व कल्याणाचा संदेश देणारा भव्य कार्यक्रम पार पडला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला। सरसंघचालकांनी स्पष्ट शब्दात सांगितले, विश्व कल्याणाची पताका फडकविणारे श्रीराम मंदिर उभे राहिले। आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्य संपन्न आणि सुंदर राष्ट्र मंदिर उभे करायचे। समाज एकत्र आला तरच राष्ट्र उभे राहते आणि राष्ट्र प्रबळ झाले तरच जगाला सुख शांती मिळते, हा त्यांचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आपल्याच समाजासाठी कार्य करणाऱ्या संघात उपकार किंवा अहंकाराची भावना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। कठीण काळात समाजाने संघाला साथ दिली, म्हणूनच संघ आज मोठा झाला, हा भावनिक उल्लेखही सरसंघचालकांनी केला। शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगला। जगातील अनेक संस्कृती आक्रमणांनी नष्ट झाल्या, पण संपूर्ण मानवजातीला कुटुंब मानणारी भारताची हिंदू संस्कृती आजही टिकून आहे, असे शंकराचार्यांनी सांगितले। त्यांनी नमूद केले की प्रजातंत्र हे आपल्या सनातन संस्कृतीचेच मूल्य असल्यामुळे लोकशाही भारतात यशस्वी झाली आहे। कार्यक्रमात वैश्विक संत भारती महाविष्णू मंदिराच्या कौनशिलेचे अनावरण, भारतीय उपासना विश्वकोश खंडाच्या 3ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आणि पंढरीश या ध्वनिफितीचे प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढवणारे ठरले। कार्यक्रमाची सुरुवात रामायणावर आधारित निरंतर या संगीत नाटिकेने झाली, तर समारोप जितेंद्र अभ्यंकर यांच्या वंदे मातरम सादरीकरणाने झाला। यावेळी सरसंघचालकांनी संघासाठी कणखरपणे कार्य करणाऱ्या पिढ्यांचे विशेष स्मरण केले। डॉक्टर हेडगेवार, प्रचारक, ग्रामीण व दुर्गम भागातील कार्यकर्ते आणि अक्षरशः प्राण ओतून संघ उभा करणाऱ्या स्वयंसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। विश्व कल्याणाची भावना असलेल्या संघशक्तीतून समाजाला कधीही उपद्रव होणार नाही, समाज बलवान करण्यासाठीच ही शक्ती उभी आहे, असा ठाम संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली। पुन्हा आठवण करून हे सत्य आहे याच्या आधारावर जीवन उभं करायचं, आपलं जीवन व्यवस्थित करायचं, परिवाराचं जीवन व्यवस्थित करायचं, गाव व्यवस्थित करायचं, जिल्हा प्रांत क्रमाक्रमाने इथपर्यंत पोहोचायचं। हे विश्वची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपण। हे जगात वारंवार घडवून आणणे, जगाला हे वारंवार शिकवणे, हे आपल्या राष्ट्राचं प्रबोधन आहे, प्रयोजन आहे। हे आपल्या राष्ट्राचं प्रयोजन असल्यामुळे आपण टिकलो, कारण याची जगाला वारंवार आवश्यकता आहे। आणि अशी प्रयोजनं पूर्ण करण्याकरता निरनिराळ्या राष्ट्रांची उत्पत्ती होत असते। प्रयोजन पूर्ण झाल्यावर ते राष्ट्र विरुद्ध होत, असं विवेकानंदांनी म्हटलं। आपल्या राष्ट्राचं प्रयोजनच मुळी हे जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत आवश्यक राहणार, आणि म्हणून त्या प्रयोजनाकडे आपण परत जातो तेव्हा आपण मातीतून पुन्हा उठतो। योगी अरविंदांनी म्हटलं की सनातन धर्माचं उत्थान